श्री गजाननाय नमः। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कानिप मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धाः। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 31वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगतपालका जगतपते वैकुंठ नायका जगत सृजका यदुकोटिका भक्त सखा तू होसी। निखिल जीवन निर्विकारा विवेक रत्न वैरागरा शुद्ध सत्व गुण गंभीरा रुक्मिणी वरदा दीनबंधो। हे कृपार्णवा पंढरीनाथा पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा। मागील अध्यायी अनाथनाथा जन्म चौरंगीचा करविला परी त्याचे कथन। राहिले ते ग्रंथी लेखन आता करवी जगत जीवन। पुढे वैखरी बैसुनिया तरी गताध्यायी सापत्न माता लोटली तिथे कामसरिता। परी कृष्णागर प्राथमिक सुता बळेची नेले पाचारुने। करुणी जननीचा धिक्कारू सदना गेला होता कृष्णाघरू। नेरी सखी जीवा पारू पाचारिली होती की ते सांगुनी सकळ वृत्तांत। प्राणघातासी झाली होत उदित परी ती सखी प्रज्ञावंत। देत मसलत तियेसी म्हणे बाई वोष भुजावंती। ईश्वर करणी प्रारब्ध गती जैसी असेल तैसी पुढती घडून येईल भिवू नको। परी तू ते सांगेन हित काही तैसेची करी धरुणी जीवी। नको कष्ट मानू आपले देही शयन शयनी करी आता। शयन शयनी केलिया पूर्ण राव येईल पारधीहून। आल्या सेविल तुझे सदन परी तू उठू नको की। मग तो राव पुसेल तू ते तव तू सोंग दावी शोकाकुलते। रुदन करुणी वदे राया ते प्राण रहित होय मी। आता काय ठेवूनी प्राण झाले नाही अब्रू रक्षण। ऐसे बोलता राव वचन पुढे तुझसी पुसेल पुसता वदे की प्रांजळवंत। कृष्णागर तुमचा सूत कामुक होऊनी मम सदनात स्पर्शावया धावला परी यत्ने करून बळे दिला मागे लोटून। ऐसे होता अनुचित प्राण कैसा ठेवू महाराजा। ऐशा परी आराधुनी युक्ती क्रोध उपजवी राय चित्ती। क्रोधवश झालिया राय नुकती कलहे मुला सोडील की। मग तो कदा न म्हणे सूत त्वरे करील प्राण रहित। मग तू सदनी आनंद भरित सुख लाभा ते सेविका। अंगी विषतरूचा कोंब चांग खुडूनी टाकल्याने मार्ग। मग तया विषाचा शरीरी लाग कोठून होईल जननीये। आधी ठेचिल्या ओरग मुख मग कैचे मिरवेल विष दुःख। कंटकी धरल्या वृश्चिक वेदने ते मिरवेना। की वनी असता धुम्राकार वरी सांडावे लगबगे नीर। मग धाव सदना पार घेत नाही जननीये तरी कृष्णागराचा वसवसा। तव हृदयी मिरवे स्वबाळ फासा तरी राया सांगुनी ऐशी आलेशा। दुःख सरिता लोटवी तरी त्या उदकाचे आधी वळण। दुःख सरिते बांधावे बंधन बांधिल्या सजीवपणे सुखे पुढे मिरवी का। ऐसे सांगुनी ती युवती गेली आपल्या सदनाप्रती। येरीकडे भुजावंती कनक मंचकी पहुडली। त्यजुनी अन्नोदक स्नान कैसे शृंगार कुंकुम लेण। सर्व उपचारा ते त्यजून विन्मुख तई पहुडली। तो येरीकडे शशांगर पारधी खेळुनी काननभर। चिंताब्दीचा पोळुनी लहर सदना तदा जातसे। नाना गजरे यंत्र स्थित चमू अब्दीचा लोट लोटीत। क्षेत्रपाती पूर्ण भरित चमू तो ये तेधवा। यावरी लावतो पूर्ण ज्ञानी संचार करी आपले सदनी। दृष्टी समोर न देखता राणी परिचारिके विचारतसे। म्हणे कोठे आहे भुजावंती सन्मुख कान आली पारधी प्रती। आजी चुकुर होऊनी चित्ती निंबलोणा नातळली ते। राया ते बोलती परिचारिका हे महाराजा सद्विवेका।
आजी राणी कवण दुःखा दुखावली कळेना, तेणे करुणी शयन पाटी निजली आहे होनी कष्टी, पोताची शब्द कर्णफुटी सदना माझी संचरला, तो ती मंचकी भुजावंती राव देखुनी बोले युक्ती, म्हणे का हो कवण अर्थी शयन केले जीवलगे, परी तई उत्तरा न देती, काहीच न बोले रायाप्रती, जीवनाळुनी नेत्रपाती अश्रू ढाळी ढळढळा, ते पाहून या राव दयाळ चित्ती दाटला मोहे केवळ, मंचकी बैसे होता वेळ हृदयी धरी कांते ते, अश्रुधारा नेत्रपाती राव पुसी स्वय हस्ती, चुंबन घेऊनी लालन नीती अंकावरी बैसवितसे, अंकी बैसवोनी स्वदारा रत्न हेम जडावया करी यत्न, राव कोंदणी हाटक प्रयत्न अर्थरत्ना जोडितसे, म्हणे सखये सुख सरिते कोठूनी भेदले गढोळ चित्ती, दुःख धनाच्या वर्षाव अमित कोणे केला तो सांग, मी राव महीचा भूप मी बोलणार दर्प सर्प, ऐशा व्याघ्राचा करुणी लोप दिदले माप दुःखाचे, तरी ती कवण पुरुष नारी तू ते अन्य झाली भारी, तरी माते बोलुनी वैखरी निमित्त मात्र दावी का, अगे सहज दिटवा होत दावीन त्या ते अर्कसूत, या बोलाची सहज भ्रात मानू नको जिवलगे, अगे प्रिय तू माते अससी कोण गांजीर उद्देशी, हरिबाळाते जंबू कलेशी दुःख दरी मिरवेना, अगे मशकाचेनी पाडा धडके उतरे गिरीचा कडा, की राम रक्षे भूतवडा रक्षणिया बैसतसे, तेवी तू माझी पट्टराणी कोण घालू शके काचणी, नाम दर्शवी प्रांजळपणी मग उर्वी न ठेवी तया ते, ऐसे ऐकता राव वचन हृदयी तोषली अर्थी सदन, म्हणे महाराजा तव नंदन भ्रष्ट बुद्धी व्यापिला, आपण गेलिया पारधीसी एकांत पाहुनी मम उद्देशी, येथे येऊनी स्मरलेशी हस्त माझा धरिला परी निर्दयवंते, कामे ओढिता झाला हस्त, म्हणे चलावे एकांतात सुख संवाद भोगावया, मग म्या पाहुनी कामिक वृत्ती हात आसुडूनी घेतला निगुती, भयार्थ मानुनी आपले चित्ती सदना माझी पावले, पळता कोण झाली स्थिती उद्धुनी पडले महीवरती, परी म्या धरुनी तैशीच शक्ती आड कवाड पै केले, मग तो छलबलत्वहीन होऊनी पाहे आपले सदन, तस्मात आता आपला प्राण ठेवीत नाही महाराजा, भलतेसिया गरळाते घेऊनी करीन प्राणमुक्त, परी धैर्य वळविले तुम्हा करता तुमचा मुखेंदू पहावा, मज वाटले परधीचे कानन अति तीव्र कर्कश भयान, त्यातुनी तुम्ही जिवंतपणे कैसे याल वाटले, ऐसे परी धुसधुसीत संचार होता हृदयात, म्हणून महाराजा येतपर्यंत प्राण देही रक्षेले, आता याची बोला पाठी मी चकोर देही चंचुपुटी, तव आननेंदूचे जीवन शेवटी लक्षुनी तुष्ट झाले असे, ऐसे बोलता भुजावंती परम क्रोधावला नृत्ती, परी क्रोध नवेक्षती वडवा नलची पेटला, वडवा नल तरी कैसा शिखा मिरवी अंबरलेशा, सूत रत्ना लागी कैसा ग्रासू पाहे क्षणात, मग तैसाची येऊनी सदना बाह्ये आरक्त नेत्री भवता पाहे, म्हणे कोणी तरी येथे आहे पुढे यावे माझिया, तवते भृत्य धावत येती भृत्य नव्हे ते कृतांत दिसती, राव वरुणी क्रोधरीती स्वतः त्याते लोटीतसे, म्हणे भृत्य हो याची पावली जाऊनी मम सुखाची करा होळी, अथवा बंधन करुनी हस्तवेली खंडोनिया टाकाव्या, ऐसे बोले नूपनाथ दूत धावती वाताकृत, सदन वेडुनी राजसुत मृत्युमही नेलासे, परी ते सेवक ज्ञान खाणी पुन्हा जाती राजांगणी, म्हणती महाराजा मृत्युभुवनी कृष्णा गरू पै नेला, राव क्रोधे तया पाहत
म्हणे हस्तपादा ते करा खंडित, पुन्हा येऊनी सांगत धाव धावून या राया ते. तरी रायाचा कोपानळ कदा न होय शीतळ, पुन्हा पाहुनी दूत मेळ तीच आज्ञापी. परी ते भृत्य देह स्थिती, म्हणती हा स्वामी राजसुत, यासी वदिता काय अनर्थ, कैसा होईल कळेना. ऐसे संदेह भय स्थित, पुन्हा जाती राजांगणात, परी तो रावाती संतप्त, तीच आज्ञापी. मग ते दूत निष्ठुरपणी चौरंग आणि ती कनक पोंदणी, तया लागी बैसवोनी कार्यावरती वैवटले. शुद्ध चराटे बांधुनी हस्त, तदा नेत कृष्णागराते, म्हणती बंद सिद्ध केले हस्त, खंड विखंड कराव्या. परी कृष्णागार चव्हाटा नेला, हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला. मग चुंगार मेळा, विलोकावया धावती, येरीकडे राजांगणी मिळाले थोर प्राज्ञी. परी नृपतीचा क्रोधाग्नी पाहुनी बोलो न शकती कदाचित, तरी वृत्तीचा क्रोधानळ लोक बोलाचे सुभद्र जळ. प्राशन भेणे उतावेळ, धाव मागे घेतसे, येरीकडे चव्हाटेसी, कनक चौरंगी राजसुतासी. दूती बैसोनी हस्तपादांसी, योजिते झाले छेदावया. शस्त करुनिया नग्न त्वरित, एके घायाळ केले हस्त, तैसेची झाले चरण व्यक्त, भग्न होऊनी पडियेला. एकचिया कांत वर्तला तेथे, कोण न विचारी जेथे. पाहुनी सकळ संग्रामाते, भयभीत संपूर्ण. उपरी योजुनी पदे निगुती, तीक्ष्ण धारा शस्त्रे हाणिती, तीही एका घाये क्षिती, पद कमळे पडियेली. मग रुधिराचा भडभडाट, मही लोटला पार लोट, जेवी योती कुंकुम मळवट, तेवी धारा शोभली. परी रावतो कृष्णागर, मूर्छेने व्यापुनी तीव्र, कनकासनी चौरंगावर, उलथोनिया पडियेला. प्राण होऊनी कासा विष, मुखावरी दाटला फेस, उपरी कोरड पडली मुखास, श्वेतनयन पै केले. मग ते दुःख पाहुनी लोक, दुःखाने करती महाशोक. हा कृष्णागरा सारखे माणिक, व्यर्थ राये भंगिले. एक म्हणती म्हातारपणी, राव चळला आहे प्राज्ञी, ऐसा पुत्र लावण्य खाणी, नष्ट केला पदवीचा. तरी राजा परमभ्रष्ट, झाला आहे निर्दय नष्ट, आता येथे राहता उत्कृष्ट, योग्य काही दिसेना. सहज प्रपंचाचे पाऊली, पडत असे आड पाऊली. परी राये हृदयी क्षमान केली, घात करील कधी तो. आहा एकुलता एक बाळ, त्यावरी पाखडीला क्रोधानळ. मग प्रजान्यासा कैसा शीतळ, वृद्ध राव राहील हा. एक म्हणे राजनीती, तैशीच आहे सर्व क्षिती. गृही दाविली क्रोध संपत्ती, धाक पडेल प्रजेथे. एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर, कुबुद्धी धरली मातेवर, ते शिक्षा पावला साक्षात्कार, राया दोष न लागेची. गोपीकड व्याघ्र आला, तरी का मारू नये त्याला. तरी रायाने धर्म पाळिला, लोभ धरला नाही की. वृश्चिक होता दृष्टी व्यक्त, तरी का करू नये प्राणांत. दुष्ट आहे की धुसधुसीत, मारू नये की त्याला. ऐशा नाना परियुक्ती, तर्क वितर्क जग बोलती. अपार मेळा चव्हाट्याप्रती, मिळाला असे लोकांचा. त्यात सहज गमन, गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण. करीत आले चव्हाटे कारण, तो अपार मेळा देखिला. सोडुनी गर्भाद्री पर्वताते, न्यावे भेटीसी मच्छिंद्राते. घेऊनी जाता गोरक्षनाथ, आले होते त्या ठाई. आले परी सहज चाली, नगर दीक्षेची कामना फिरली. म्हणून पाता व्यवहार पावली, येऊनी तेथे धडकले परी अपार मेळ. पाहुनी त्यात संचरले गौरबाळ, तो कृष्णागर होऊनी विकळ, कनक चौरंगी पडियेला. मच्छिंद्रा ते पाचारून धावता झाला गौरनंदन. जळचर सुते पाहून परमचित्ती द्रवलासे. परी त्याचा अन्याय काय, लोकांपाशी पुसो जाय. क्षण स्थिर करुणी हृदय, करणी विलोकी बाळाची. तो सहज अंतरी दृष्टी करिता, त्या समजली तयाची माता. आणि कृष्णागरासी वरता,
अवतार दक्ष आढळला. ऐसा शोधिल्या चित्ती, मग क्रोधे दाटले तपोगभस्ती. म्हणे अहो हे रांड शक्ती, प्रविष्ट झाली लोकात. परी तो आहे मूर्ख राय, चित्ती योजिता नये न्याय. बाळावरी तिने घाय, कोप शस्त्री योजिला. तरी ऐसा बुद्धी भ्रष्ट, विषय लोभी अतिवरिष्ठ. मही नसावा महाभ्रष्ट, महीभार आगळा. लागुनी कांतेच्या बुद्धी संगती, बाळा लागी केली आरती. तस्मात राव विषय भक्ती, ठेवू नये महिषी. ऐसे चित्ती धरून तेथून उभय निघाले मंडळातून. मग गोरक्ष सकळ खूण निवेदिली रायाची. सकळ गोरक्षा निवेदन होता, तोही आपले हृदयी पाहता. पाहुनी म्हणे गुरुनाथा, याचे नाव रंगाते आणावे. कृष्णागर तो चौरंगी व्यक्त, म्हणून चौरंगी बोलला नितांत. कृष्णागर हे नाम महित, नाही म्हणून वदलासे. आणि हस्तपादादी सकळ, एका चौरंगी झाले सकळ. म्हणून चौरंगी गौरबाळ, सहज स्थिती वदलासे. असो गोरक्ष मच्छिंद्राते, म्हणे राजसदना जाऊ त्वरिते. मागून घ्यावे चौरंगाते, नाथपंथी मिरवावया. मच्छिंद्र म्हणे कर्मशासन, राव राणी ते दुःख दावून. मग न्यावा शिवनंदन, नाथपंथी मिरवावया. गोरक्ष म्हणे हो नोहे ऐसे, नेऊ आधी चौरंगास. पूर्णपण नाथपंथास, विद्यार्णव करावा. मग तयाचेची हाती, रायासी दावावी प्रताप शक्ती. आणि त्या रांडे चामुंडे प्रती, ओपणे ते ओपावे. तरी आता सौम्य उपचार, राया करू वागुत्तर. मागुनी घ्या स्नेह परिवार, चौरंगी ते महाराजा. ऐसे गोरक्ष बोलता वाणी, अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग उभयता राजसदनी, प्रविष्ट झाले महाराजा. पुढे धाडून द्वाररक्षक, श्रुत करविले नाव दौंदिक. की मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक, भेटेसी येथे महाराजा. राय ऐकोनी ऐसे नाम, मनी उचंबळे भावार्थ प्रेम. मनात म्हणे योगद्रुम, वंद्य अस्ति हरिहरा. परी मम देवार्णवा सुफळबोध, मच्छिंद्र कृपेचा वोळला मेघ. ऐसे म्हणून लागवेग, कनकासनी सांडिले. सम्यक सामोरा होऊनी नृत्ती, दृष्टी देखता मच्छिंद्र जती. भार ठेवून चरणावरती, आलिंग्यतसे प्रेमाने. म्हणे महाराजा अज्ञानभंगा, अज्ञान पतिता बोधली गंगा. वळुनी धीर पावल्या संगा, कुशब्द पाप नाशील. ऐसे म्हणून राव पुढती, नमिता झाला गोरक्षाप्रती. भाळ ठेवून चरणावरती, सभेस्थानी आणले. बैसवनी कनकासनी, षोडशोपचारे पूजिले मुनी. उपरी उभय जोडूनी पाणी, उभा राहिला सन्मुख. म्हणे महाराजा योगद्रुमा, तुमचे चरणी असे मम प्रेमा. दर्शन दिले भक्ती उगमा, मम अभक्ता कारणे. तरी आता कामशक्ती, वेद कोणता सांगा जती. जेवी ऋतुकाल द्रुमाप्रती, फळे येतील तैशीच. तरी चिच्छक्ती उल्हासपणे, अर्थ मागावा मज कारण. ते त्यावरी कामना पावन, तुष्ट होईल महाराजा. ऐसे बोलता नरेंद्र पाळ, मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ. शब्द चातुर्य लापिका रसाळ, चौरंगा भावी निघाले. म्हणे महाराजा नरेंद्र उत्तमा, एक काम वेधला आम्हा. आज तुमच्या कौंडण्य ग्रामा, शासनी बाळविलो केला. राया तिष्ठता तव कोपाग्न, तयाचे हस्तपाद केले भग्न. तो तरी तुमचा अन्यायी उत्तमा, आम्हा लागी ओपावा. राव ऐशी ऐकुनी मात, हृदयी गदगदोनी हसत. म्हणे महाराजा योगी समर्थ, काय त्या कराल ने भोनी. म्हणाल करील दे सेवा भक्ती, तरी भग्न झाला पदहस्ती. तरी त्या पंथ गमाया शक्ती, काही एक दिसेना. तुम्हीच वाहुनी आपल्या स्कंधी, वागवाल की कृपानिधी. तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी, आचराल की महाराजा. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, तो सत्यपणे शक्त की अशक्त. इतके वद की आमचे अर्थ,
कासया तू पाहासी. ऐसे बोलता मच्छिंद्र जती अवश्य म्हणे शशांगर नुप्ती. घेऊनी जावे आवडल्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा. ऐसे बोलता धरापाळ उठून आले तत्काळ. परोपकारी अति कनवाळ चौरंगापाशी पातले. कनक चौरंगी रुधिर युक्त तैसाची उचलेला मही भुवसुत. नेऊन आपले शिबिरात हस्तपाद तळविले. येथे श्रोते कल्पना घेती निर्जीवास सजीव करतो जती. तेने चौरंगी हस्तपादांप्रती स्नेह कडई का तळविले. निर्जीव पुतळा नृत्य करीत तेथे मिरवले गहिनीनाथ. मग हस्तपाद निमित्त काय अशक्य झाले ते. तरी कवी म्हणे पुढील कारण होते म्हणून मच्छिंद्राने लोह कडई द्विमूर्धाने स्नेही तळले पदहस्त. तूर्त करोनी दुःखाचे शमन पुढे पहा म्हणती नेमोनेम. सुधे समान उत्तमोत्तम फळा मिळवू ययासी. ऐसा विचार करुनी चित्ती तळो लागले पदहस्ती. मग तेथे राहून एक राती पुढे गमती महाराजा. चौरंगी स्कंदी वाहून मार्ग क्रमितसे गौरनंदना. मग ग्राम पाहुनी निघुनी बद्रिकाश्रमी पातले. शीघ्र जाऊनी शिवालयात भावे वंदिला उमाकांत. उपरी चौरंगी ठेवून तेथ काननाथ संचरले. काननी हिंडता तेथ पाही तो एक गवर देखले मही. देखता विसवती तया ठाई गृहा माझारी. तवते गवर परम गोमट पाहू बोलती प्रताप सुभट. म्हणती चौरंगी निश्चय तुळवट. येथे कसूनी पाहावे तरी कैसे रीती. मग काय करते झाले जती एक शिळा विस्तीर्ण शक्ती. गोरक्ष नाथे आणिली परी गृहात. उचलोनी वरल्या जमिनीत शस्त्र अस्त्र जलपुनी तेथे अंधार व्यक्त केलेसे. ऐसे कृत्य करूनी तेथे पुन्हा परतोनी आले नाथ. स्कंदी वाहुनी चौरंगी ते परतूनी गेले त्या ठाई. तेव्हा गृह द्वारा समीप तरु एक होता विशाल रूप. तया खाली प्रतापदीप सावलीत बैसले परी गोरक्षासी. मच्छिंद्र म्हणे भाव उद्देशी त्वा अनुग्रह चौरंगासी. याची ठाई ओपावा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष तसे उत्तराते. मम अनुग्रह तपाश्रियेता लाभ होतसे महाराजा. तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिन. मग प्रसन्न चित्ते देईन अनुग्रह महाराजा. ऐसे बोलता वरद उक्ती मच्छिंद्र म्हणे बरवी नीती. तरी याची ठाई चौरंगी प्रती तपा लागी स्थापावे. ऐसे म्हणून गोरक्षासी पुसता झाला चौरंगासी. हे बाळा तो पूर्ण तपासी बैसतोसी की या ठाया. यावरी बोले चौरंगीनाथ मी मान्य तुमचे कर्तव्यात. जेथे ठेवाल राहीन तेथ सांगाल करीन तैसेची. परी एक मागणे आहे येथे तुम्ही जावे कोण्या देशाते. परी प्रतिदिनी माझा हेत कुर्म दृष्टी रक्षावा. इतके माते दिदल्या दान सकळात माझे कल्याण. दिवसानदिवस माझे स्मरण तव धवळारी पाळावे. तुम्हास होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण. जैसे कुर्म दृष्टी करून बाळा लागी पोषित असे. ऐसे बोलता चौरंगनाथ उभय झाले तोषवंत. मग उचलोनी गृहात चौरंगी ते ठेवले परी त्यास सांगती. बारे ऊर्ध्व करिका दृष्टी प्रती शिळा सुटक दिसे क्षिती. पडेल वरती तुजराया परी आपले प्रसादे करुणा. तू ते देतो एक वरदान की दृष्टी आज वरून काढू नको कदापि. जरी दृष्टी किंचित चुकुर होता पडेल अंगावर. मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशील रांगोळी. मग पुढील कार्य साधेपर्यंत शक राहिले नरदेहात. तरी जतन करुणी शरीरात ही तापले जोडिका. मग एक मंत्र सांगुनी कानी म्हणे करी याची सदा दोकणी. येण्याची सर्व तपा लागुनी प्राप्त होशील पाडसा. मग गोरक्ष जाऊनी उत्तम फळाते तया
सामोरे आणून ठेविता म्हणे हे फल भक्षुनी निश्चिते पूर्ण तपा आचरिका परी आणि राया तुते दृष्टी रक्षावी जीवित्व निमित्ते मंत्र जपावा तपो अर्थे फळे भक्षावी क्षुधेसी ऐसा त्रिविधा गोष्टी तुते सांगितली परिरक्षी जीवाते तो आम्ही लवकरी करुणी तीर्थाते तुझपासी येऊ की ऐसे सांगुनी चौरंगासी बाहेर निघे गोरक्षेसी शिळा लावणी गुहा द्वारासी बंधन केले दुष्टोत्तर या उपरांत एक पाचार शक्ती चामुंडा स्मरला आपले चित्ती तव त्या स्मरता येऊन क्षती गोरक्षाते भेटल्या म्हणती महाराजा योगोत्तमा कामना उदेली कोण तुम्हा तैसाचे अर्थ सांगुनी आम्हा स्वार्था लागी मिरविदे येरी म्हणे वो शुभाननी मम प्राण आहे या स्थानी तरी त्याच्या क्षुधे लागुनी नित्य फळे उपावी आणि परी गुप्तार्थ फळे ठेवावी त्या न कळत शिळे उचलून जावे त्वरित नित्य फळे उपावी ऐसे सांगुनी चामुंडेसी चालते झाले तीर्थवासी सहज चाली चालता मैसी गिरनार पर्वती पोहोचले येरीकडे चामुंडा सकाळ उत्तम आणून देती फळे शिळा उचलून उता वेळ काननात सांडिती परी कैसे रीती गुप्त सेवा करून जाते परी चौरंगी महाजती शिळा भये दाटला मनात म्हणे गुरुवचन की शिळा घेईल तुझा प्राण म्हणून दृष्टी या कारण अखंडित रक्षावे ऐसे भावना आणून चित्ती दृष्टी ठेवी शिळे प्रती मुखी नाम मंत्र उक्ती आराधित सर्वदा परी त्या शिळेच्या भये करून खाऊ विसरला फळा कारण किंचित वायूचे होता गमन तोची आहार करीतसे शिळेवरती सदा दृष्टी परी ऊर्ध्वभागी ओपली दृष्टी अंग हलवेना मही पाठी अर्थ काही चालेना जरी करावे चलन वलन नेणो दृष्टीशी चुकुरपण झालिया शिळा घेईल प्राण म्हणून न हाले ठायाते फळ जरी चाचपून घ्यावे हाती नेणो तिकडे जाया अवचित्ती चित्त केलिया इंद्रिये समजती तया मागे धावती मग चित्तबुद्धी अंतःकरण ही तो ऐक्य असते ती गेलण फळ स्पर्शिता भावे करुण भ्रष्ट होतील सर्वस्वे मग मंत्र स्वरूपे स्मरण शक्ती आबुद्धवरील माझी मती म्हणून सांडले फलप्राप्ती योगाहुनी लक्षित असे ऐसी उभयता काचणी करुण आटत चालिले रुधिर प्राण परी ते रुधिर मास लक्षुन आटत आहे तव सत्य रुधिर मासा लागुनी भक्षित भक्षुनी उदकमय करिता शेवटी चित्तासी हरिता भक्षण करीतसे नित्यशः चित्ता आटिले सकळ रुधिर पै शरीर उरले अस्थि पंजरा वरी उगवली त्वचा त्यावर गवसणी परी विराजे जो वरी शरीरी असे प्राण तो वरी असती त्वचा घ्राण प्राण मंगल्या भंगदान सर्वत्रांसी माहिती नाडी त्वचा अस्थि चौरंगी उरल्या देहाप्रती सूक्ष्म शरीरी आपण भूती त्रासुनिया फळाले मग तो देह काष्टा समान बोला रहित चलन वलनहीन ऐसे पाहुणे बाळ ताने वारुळवरी धरियेले मग तितक्या दृष्टी हरल्या प्रती मुखी ध्वनी मंत्रशक्ती तितके उरे मग निश्चिती जिकडे तिकडे झालीसे ऐसे परी चौरंगी ते झाले आहे निजदेहाते यावरी पुढील स्वार्थे पुढले अध्याय ऐकाते तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैडूर्य स्वतेजापर तुम्हा श्रोतिया शृंगार धुंडीसूत अर्पितसे नर हरिवंश मालूते मालून हरीचा शरणागत तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ श्रोतिया ते संकल्पिला स्वस्ति श्री भक्ति कथासार संबत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिशोध श्रोते चतुर एक त्रिंशतितमाध्याय घोड़ा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु नवनाथ भक्तिसार एक त्रिंशतितमाध्याय समाप्त गोरक्ष जलंधर चर्पकाक्ष अडभंग कानिप मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अलक्ष निरंजन।